आपली मागणी लय खतरनाक. एका माणसाला देव प्रसन्न झाला. सांगा पटकन, सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव कोणता आहे? महादेव. वा 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 वा. चला करा वर हात कोणाला झाला? गप्पा हाणायला गोड आहे म्हणा, लय प्रसन्न होतो. कोणाला झाला? अरे माझा भगवान शिवशंकर भोळा आहे, पण भाविकासाठी बाकीच्यासाठी तिसरा डोळा आहे. सध्या महादेवाचे चांगले दिवस आहेत, पण तुमच्या गावात आहे ना मंदिर? हा, बाया सकाळी उठलं की जाते तिथं एक तांब्याभर, एक लोटा जल सारी समस्या का हल. बरोबर आहे. आता तर बाबा नंदीच्या कानात गारणं सांगायलात बाया. तुमची दा आलं का नाही मला नाही माहित. आलं का? हा, हे असं की भाऊ आलंय का? नंदीच्या कानात गारणं. बरं किती सांगाव आमच्या शेलूला? माणसं बी सांगायलेत का? जाताच येईन हे यायचं. यायचं हे ऑब्जेक्शन आहे की बाया माणसाला जाऊच देण्यात पाया पडायला. हा, मला तेच सांगायचं होतं. ऐका, खरं आहे आणि बरं बी आहे. ऐका, अहो किती बाया हुशार. पहिलीनं पूजा मांडली की दुसरी चट सारी ती हिची सुरू. नंदीच्या कानात किती घरानं सांगाव. शेलूला एक बाई अर्धा तास घरानं सांगायली नंदीच्या कानात. अर्धा तास. मागच्या बाईने राग ढकलली, ती पिंडी पडली. काय कमाल. बरं झालं ती पिंड उचलीत नाही, तर बाईने रातच्याच घरी आणली असती. काय करत करा. वा वा, भगवंताची सेवा केली पाहिजे. पण ऐका ना ताई, बाई रोज महादेवाला घालती तांब्या पाणी, आणि घरी नवरा चहासाठी हातपाय ताणी. काय उपयोग आहे? काय महादेवाला नक्की विठ्ठल महादेवाला पाणी घातलं पाहिजे, नाही म्हणत नाही, केलं पाहिजे. हरिपाठ सुद्धा तुम्हाला पाठ असला पाहिजे, पण हरिपाठ पाठ असताना सुद्धा काही नियम आपण पाळले पाहिजे. ज्या बाईला हरिपाठ पाठ आहे तिचा नवरा जर हातानं कपडे धुत असन, तर बाई तू हरिपाठ कॅनल मध्ये कवा गेला तुलाच मिळ नाही. ऐका बरं, वस्तुस्थिती बोलतोय, राग येऊ देऊ नका. चांगली गोष्ट आहे. मी त्या प्रदीपजी मिश्रा महाराजांचे उपकार मानतो की ज्यांनी टीव्ही सिरियल पाहणाऱ्या माऊल्यांना शिवमहापुराणाकडे वळवण्याचं काम केलं. लक्षात ठेवा, भक्ती मार्गाला लावलं. आनंदाची गोष्ट आहे. वा, स्वागत आहे. पण भक्ती ही डोळस असली पाहिजे, अंध नको. वारकरी संप्रदायाची निर्मिती कशासाठी झाली माहित आहे? अंधश्रद्धेला फाटा फोडण्याचं काम या वारकरी संप्रदायाने केलं. मग या संप्रदायात राहून जर आपण अंधश्रद्धा बाळगत असू तर आपला उपयोग नाही दादा. म्हणतात ना ते, मध लावून जर बेलाचं पान पिंडीला लावलं तर पोरग पास होईल. एवढं जर खाली येऊन जर तुम्ही परमार्थ करत असाल तर तुम्ही चुकताय. ऐका, या वारकरी संप्रदायाने हयात घालवली हो. विरोध केला संप्रदायाने अंधश्रद्धेवर. हे हात दाखवू नका म्हणले कोणाला. हे हात बघणारे म्हणतात ना, हात दाखवून अवलक्षण चितायचं नसतं. तर एक जालना जिल्ह्यात एक बाई पाहती म्हण भविष्य. जालना जिल्ह्यात लय महाराज चालले तिच्याकडे. महाराज, मला एक शेलूचा महाराज, नाव नाही सांगत, ते लय आरमुठे, पण फक्त वस्तुस्थिती सांगतो. ते म्हणला, महाराज चला जालन्याच्या बाईला हात दाखवायचा आहे. म्हणलं काऊन? म्हणलं मग कीर्तन पहिल्यावानी चलूनच. म्हणलं अरे म्हणलं येड्या, हात दाखवू नको, मग भांडवल बदल. हा, चालल्याशिवाय राहणार नाही. विठाल नाही नाही नाही, पण चांगलं आहे. भगवान शिवशंकराची भक्ती करताय तुम्ही, केली पाहिजे. टीव्ही सिरियल मधून माऊल्या महाशिव महापुराणकडे आल्या हो, चांगली गोष्ट आहे. एक दुर्दैव बोलतो, आपल्या संस्कृतीचं मात्र जर सगळ्यात जास्त कोणी केलं असेल तर टीव्ही सिरियलनं आणि बॉलिवूडच्या पिक्चरनं. ही गोष्ट लक्षात ठेवा. असे बेकार दिवस आले ना त्या बॉलिवूडला. आता या महिला मंडळमुळे फक्त त्या मालिका जीवन. आणि ज्या घरात बाई लय मालिका पाहती तिच्या नवऱ्याला मग हात जोडून विनंती आहे, तू एक घागरमाळ विकत आण. का? काही दिवसातच तू बैल होणार आहे. नाही, वेळच नाही त्याला. काय मालिका खतरनाक आहेत.
सारखं राजकारण. बाया सुपाऱ्या द्यायलात माणसं मारायच्या मालिकात मी पाहिली हो. एवढ्या खालच्या थराला एवढं राजकारण, एवढं त्यांना शिकव. मालिका बघू बघू लग्न झालं की पोरगी नवऱ्याला म्हणती मालक तुम्हाला सांगते वेगळं निघा. वेगळं निघून संसार बघा. बस त्याच्यामधून त्या टीव्ही. नाही नाही नाही, हे बघा तुम्ही माझ्याकडे डोळे वाटरून पाहूच नका. तुम्ही म्हणत असताना ह्या मेल्याला आणलं कोणी हे टीव्हीच्या विरोधात. ऐका, भाऊन आणलंय मला. आता कसं मग, हा मी बी मोठ्याचा आधार घेऊन बोलत असतो, नाही तर आपला काय लाग आहे. हा मी गावात बी बायको पुढे असली तर लोकांना भांडत असतो, नाही तर आपला काय लाग आहे. ऐका, टीव्या तुमच्या बी घरी आहेत, टीव्या आमच्या बी घरी आहेत. कदाचित तुमच्यापेक्षा मोठाले आहेत आमच्या घरी. काऊन? घरच्या पैशांना नाही घ्यायच्या. पण टीव्ही तुमच्या घरी असो की आमच्या घरी परिणाम सारखा आहे. मैद 2-4 वारकरी जेवायला आले, महाराजीने आम्हाला वाढायली. वाढता वाढता 3 माय गिलासात चपाती वाढली. मालिका बघता बघता हा ते दुसरा म्हणला ही काय भानगडे. म्हणलं आपली कशाला चव घालायची. म्हणलं मला चावत नाही म्हणून भिजून खातो. आता करू काय, करणार काय आहे. नाईलाज कुक्या इलाज आहे, अशी परिस्थिती आहे. ऐका, कळालं पाहिजे, मागणी कळाली पाहिजे, मागणी कळाली पाहिजे. यस, कळाली पाहिजे. मग लवकर प्रसन्न होणारा देव भगवान शिवशंकर. एक जणाला प्रसन्न झाला. बोल काय पाहिजे. ते म्हणला देवा तू लय हुशार आहे. देव हुशार आहे. किती हुशार आहे. देवाचा चतुर, हा देवाचा चतुर चतुर, देवाचा चतुर चतुर, देवाचा चतुर चतुर, देवाचा चतुर चतुर. या सकळा हरीच्या दासा. ऐका ना, चांगल्याच्या कुळाला अकल्प आयुष्य मिळालं पाहिजे. चांगल्याच्या कुळाला अकल्प आयुष्य मिळालं पाहिजे आणि चांगल्याच जगलं पाहिजे. महाराज लक्षात ठेवा, चांगले जगत नाहीत म्हणून मागितलं. नाही तर काही काही लोक मर म्हणल्यानं मरत नाहीत. आमच्याकडे काशी म्हण नाही, कळडीला लागे नाही किडा. पुढचं काय चांगलं पाठ आहे तुम्हाला, त्याला नाही गरज, त्याला सांगायची गरज नाही. ते जगतात हो. चांगल्याच्या कुळाला अकल्प आयुष्य मिळालं पाहिजे. बघा आता, चांगली माणसं जगली पाहिजे, चांगली टिकली पाहिजे. मग त्यांच्या अकल्प आयुष्य व्हावे तया कुळाला अकल्प आयुष्य मागितलं. कोणाच्या? एकाच्या नाही, माझी या सकळा हरीच्या दासा. काय मागणी गोड आहे हो. मागणी कळाली पाहिजे. बरं, मागणी कळाली नाही तर करून उपयोग नाही. बरं, काही नाही तर काही काही लोकांना काय मागावं याचीच अक्कल नाही. नामदेवराय किती गोड मागतात. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, स्वतःच्या नाही. सकळा हरीच्या दासा माझी या. लोकांना वाटतं आपण लय हुशार आहे, पण देव आपल्यापेक्षा हुशार आहे. काही काही लोक आपली हुशारी दाखवतात. आता कालपासून एक महाराज लयच हुशारी दाखवायलाय. काय नाव आहे त्याचं? बारसकर. हरामखोर अवलाद देती, लक्षात ठेवा. इथं बोलायची जागा नाही पण बोलतो का. अजून सुद्धा खंडोजी खोपड्याच्या अवलादी जिवंत आहेत. हे त्याच जिवंत उदाहरण आहे, लक्षात ठेवा. छत्रपती शिवरायांचं एक वाक्य होतं, अरे जेवढा त्रास मला परकी ऐकून झाला नाही तेवढा सोकी ऐकून झाला. हीच अवस्था आहे. कशामुळे बोलतायत? काय तर म्हणे पाटील तुम्ही पाणी प्या, तुकोबारायचा आदेश आहे. हे तुकोबारायचा आदेश घेऊन आला का? लायकी तपासली पाहिजे. 3-3 दिवस आंघोळ करत नाही. मी काय बोलतोय, जबाबदारीने बोलतोय, इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर बोलतोय. त्याची एक अशी क्लिप आहे ना आमच्या पांडुरंग कदम जवळ. त्याला आम्ही आजचा दिवस दिलाय फक्त शांत बस, नाही तर उद्या तीच माध्यमात व्हायरल करणार आहे. त्याला चॅलेंज आहे आपलं. अवकातीत राहिलं पाहिजे. लोक प्रसिद्धीसाठी कोणत्या थराला जातील सांगता येत नाही, पण माझं मत आहे जातीसाठी कधी कधी माती सुद्धा खाल्ली पाहिजे माणसाने. गोष्ट लक्षात ठेवा. लय हरामखोर लोक जन्माला आले हो. आपापल्या जातीसाठी कोणत्या थराला जातात. तुम्हाला आता एक जिवंत उदाहरण सांगतो, वाईट वाटून घेऊ नका. मी जरांगे पाटलाबद्दल नेहमी मी स्पष्ट वक्ता माणूस आहे. हे बघा, आपल्या तब्येतीवर जाऊच नका बोललो ना. मी कोणाचं वस्तू, हे बघा, मी व्यर्थ कोणाची स्तुती करत नाही, पण वस्तुस्थिती सांगायला कोणाच्या बापाला घाबरत नाही. का आवडलं जरांगे पाटलाचं नेतृत्व मला माहित आहे, सांगू. अरे जी पोरं नेत्याच्या गाडी मागं लाचारीनं पळत होते, अरे जी पोरं आमदार खासदाराच्या गाडी मागं लाचारीनं पळत होते, तीच पोरं
त्याच आमदार खासदाराच्या गाडी माग दांडके घेऊन पळायला लागली ना, तेव्हा जरांगे पाटलाचं नेतृत्व सिद्ध झालं. ही गोष्ट लक्षात ठेवा. याचा धरीना अभिमान, याचा धरीना अभिमान करीन आपुले आपुले धरीना अभिमान, याचा धरीना अभिमान करीन आपुले जतन, करीन आपुले जतन. वा, याचा धरीला अभिमान, याला जतन केलं पाहिजे. म्हणून जसं बाजीप्रभू म्हणत होते ना राजाला घोडकेंडीवर, राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तसं महाराष्ट्रातल्या तमाम गरजवंत मराठ्यांची हाक आहे पाटलासाठी. पाटील उपोषण सोडा, लाख मेले तरी चालतील पण मराठ्यांच्या गरजवंत मराठ्यांचा पोशिंदा जगला पाहिजे, ही सामान्य मराठा पोरांची अपेक्षा आहे. लक्षात ठेवा. तटीला पेटला कार्यक्रम, ईर्षेला पेटलाय म्हणून काही लोक चला हे करतात. मग लोक स्वतःला हुशार समजतात, चतुर समजतात. पण देव सुद्धा चतुरात शिरोमणी आहे. चतुरात शिरोमणी लावण्याची खाणी. महादेव प्रसन्न झाला. ते म्हणला, देवा तू प्रसन्न झाला देवा, पण तुला चतुर आहे. मी तुला परीस मागणार होतो. परीस काय? परीस काय करतो? परीस लोखंडाचं सोनं करतो. तुम्ही परीस माहिती आहे तुम्हाला? मी आणलाय गाडीत डिकीत, दाखवायला आणू का? ऐका, परीस काय करतो? लोखंडाचं. कोणत्या? अरे कोणत्याही लोखंडाचं सोनं करतो. ही परीसाची ताकद आहे. पण देवा तू लय हुशार आहे. म्या तुला परीस मागावा आणि तो आम्हाला लोखंडच भेटू देऊ नये. खापरा परीस काय करी. मग खापराला परीस लावल्यावर काय होईल? काहीच होणार नाही. मग देवा एक काम कर म्हणे, आपला हात ज्या वस्तूला लागेल ती वस्तू सोन्याची होऊ दे. मागितलं देवाला. देव म्हणले तथास्तु. घरी पळतच आला. दम निघती का? दार बायको स्वयंपाक करू लागली, दारातूनच म्हणला आता तुला स्वयंपाक करायची गरज नाही. मग अरे आपला ज्याला हात लागल ती वस्तू सोन्याची होईल. खोटं वाटतंय? लाटणं फेकून बघ. बायकोनं लाटणं फेकलं आणि यानं हातानं ताडलं, लाटणं सोन्याचं झालं. आता बायको कशाची थांबती? मग धर उलटन हान फेकून, धर तवा हान फेकून, धर कोळपाट हान फेकून. अरे ते म्हणला हान लेव नाही रे, शिव लेव बी होतंय. तवा थांबली बाई, तवा नाही तर मारीत होती त्याला सोन्यामुळं. मग काय काही बी आण घरातलं सामान की त्याला हात लाव सोन्याचं. ते म्हणलं. आता बायकोला म्हणलं, अगं ऐक ना, दमलो ना मी, पाणी तर प्याल दे. तांब्याभर पाणी आणलं, तांब्याला हात लावला, पाण्यासहित तांब्या सोन्याचा झाला. आता सोनं पिईल का? जेवायला बसला, भाकर मोडली, भाकर सोन्याची. भाजीला हात लावला, भाजी सोन्याची. नातू तिथं रांगत आला. सुनबाई म्हणली त्या मथाड्याकडे जाऊ नको. नको जाऊ का? सोन्या मला तू पाहिजे, सोनं नाही पाहिजे. अरे बघायले काय, सोनं पाहू पाहू मेला. मागणी कळाली नाही, उपयोग नाही. मागणी कळाली पाहिजे. काय मागावं? नामदेवराय म्हणतात अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. कोणाला? माझी या सकळा हरीच्या दासा. महाराज हरीच्या दासाला मागणी मागितली. हरीचे दास कुणाला म्हणावं? हरिची दासा हरिदा हे दिशा, हरिची दासा हरिदा हे दिशा, हरिची दासा हरिदा हे दिशा, हरिची दासा हरिदा हे दिशा. भव्य दैसा दैसा हरि एक, भव्य दैसा दैसा हरि एक. हो हरि दैसा हरि एक, हरि दैसा हरि एक, हरि एक. हरीची या दासा हरिदास. ज्याला प्रत्येक दिशेत आणि प्रत्येक दशेत हरी दिसतो ना, तो हरीचा दास. आता ऐका देवेगावकर, जरा कान उघडे ठेवून ऐका. कुणाला काय म्हणावं हे कळालं पाहिजे. हरीचा दास कोणाला बी म्हणायचं नाही, हरिजन कोणाला बी म्हणायचं नाही, वैष्णव कोणाला बी म्हणायचं नाही. व्याख्या सांगतो ऐका.
हरीचा दास कळालं. ज्याला प्रत्येक दिशेत आणि दशेत हरी दिसतो तो हरीचा दास. वैष्णव विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म वैष्णव मनोजया, अवघी देवावरी माया. त्याला वैष्णव म्हणायचं ज्याला विष्णुमय जग दिसतं. आता राहिला मुद्दा, हरिजन कुणाला म्हणावं? अरे कुणाला बी नाही म्हणावं, मग कुणाला म्हणावं? तुकोबारायला विचारा हरिजन कुणाला म्हणावं? अरे ऐका, हरिजन कुणाला म्हणावं? ज्याचा अवघा जन हरी झाला तो हरिजन. ज्याचा अवघा जन हरी झाला, हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी, ऐशे आवडते मना देवा पुरवावी. महाराज ही मागणी आहे, आपल्याला कळालं पाहिजे हरिजन कोणाला म्हणायचं? हरिदास. मग महाराज अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. त्या हरीच्या दासाला अकल्प आयुष्य दे देवा. पण ते आयुष्य देत असताना एका गोष्टीची बाधा, कल्पनेची बाधा हो कोणे काळी, कल्पनेची बाधा हो कोणे काळी, हो कल्पनेची बाधा हो कोणे काळी, कल्पनेची बाधा हो कोणे काळी. देर ना देर कल्पनेची बाधा हो कोणे काळी, हो कल्पनेची बाधा हो कोणे काळी. हो कल्पनेची बाधा हो कोणे काळी, कल्पनेची बाधा हो कोणे काळी. ही जनता मंडळी सुखिया जो वा ही जनता मंडळी सुखिया जो, ही जनता मंडळी सुखिया जो, ही जनता मंडळी सुखिया जो, ही जनता मंडळी सुखिया जो. कल्पनेची बाधा हो कोणे काळी, कल्पनेची बाधा हो कोणे काळी. हो कल्पनेची बाधा हो कोणे काळी, कल्पनेची बाधा हो कोणे काळी. हो कल्पनेची बाधा हो कोणे काळी, जग मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा हो कोणे काळी, जग मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची ही संत मंडळी सुखी महाराज दुसऱ्या चरणात मागणी करतात. महाराज त्यांना एका गोष्टीची बाधा होऊ देऊ नको. कोणत्या? कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. कल्पनेची बाधा होऊ देऊ नको, कारण कल्पनेची बाधा झाली की सगळा वांधा होतो बघा. कल्पना दुःखाला कारणीभूत आहे. काय दुःखाला कारणीभूत आहे? महाराज लोक कल्पना करतात. आमची तर एक जणांना कापूस ठुला घरात, म्हणला भाव वाढन. भाव नाही वाढला पण अंग खाजवायला लागलं. मला एक जणांना कापसाच्या ए पोरा ए धरतात बारकाले दटीले म्हणजे मोठाले नीट राहतात, बाकी दुसरं काय. बाकी काय नाही. आणि आपल्याला सगळे भेटतात बरं. आपण दोघायला भेटतो, एक म्हणजे पांडुरंग परमात्म्याला आणि दुसरं माझ्या बायकोला. बाकी काय नाही तिकडे. ए ह्याला कायच कळालं बाबा. कापसाचा भाव नाही वाढला, अंग खाजवायला लागलं का नाही. पण एक जणानं कल्पना केली, भाव वाढल्यावर मी जरा मला पैसे येतील, पण भाव वाढला नाही महाराज, कमी झाला. हो शेतकऱ्याचे फार महाराज वाईट दिवस चालू आहेत बघा. शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही महाराज. शेतकऱ्याची काळजी फक्त विरोधी पक्षाला असते, पण ते बी नाही महाराष्ट्रात यंदा. हो मला टाइम सांगा बरं, माझ्याकडे घडी नाही, मला घ्यायची पैसे आले. नाही तर नाही घ्यायची, जाऊ द्या, घडी कोणी बी नाही आलंय. मै नेली काल मला बाकी माहित नाही, कोणी बी नाही आलंय, पण
आपली नेली, मला बाकीच्या घडीहून काही घेणं देणं नाही. विठ्ठल शेतकऱ्यासाठी फार वाईट दिवस आहे महाराज. बियाण्याचे दर किती टक्क्यानं वाढले याची कल्पना करा. फवारणीचं औषध किती वाढलं याचा विचार करा. मजुरीचे दर वाढले. कापूस याचायला सुद्धा पहिले 2 रुपये किलो होता, आता किती आहे? 10 रुपये झाला का? म्हणून मी लावीच ना. 10 रुपये किलो झाला. ते इकू केवढे बी, पण 10 नॅट आहेत का नाही? लक्षात ठेवा. माझं म्हणणं आहे मजुराला सुद्धा भेटावं देवा. मी तर असं म्हणेल, मी 15 रुपये किलो कापूस याचायला देईल महाराज, पण मला 15,000 रुपये तरी भाव भेटला का नाही पाहिजे. लक्षात ठेवा, सगळे जगले पाहिजे. ही सायकल असते, हे जीवनाचं चक्र असतं. एकमेकावर अवलंबून लोक असतात, एकमेकावर विसंबून राहतात. तुम्ही सप्ते केले तर आमचे घर चालतील नाही. ही सायकल आहे, याच्यात काय बघा मी खरं बोलून गेलो का? असंच आहे बघा, आपलं माझ्या पोटात काही राहतच नाही बघा. आता काय सांगा तुम्हाला, ऐका, ही सायकल आहे. अरे शेतकऱ्याला उरलं तर मजुराला सुद्धा उरेल. अर्धालीनं सुद्धा कधी कधी उरत नाही. 2 एकरचा खर्च काढला, मी निखुल तूर पेरली, म्हणलं यंदा लय तुरी होत्या, मला 1 क्विंटल झाली. मी 9,500 गुत्ती जिंकली. काही उपयोग झाला नाही म्हणलं, एवढे ते एका कीर्तनाचे पैसे. ऐका, ही अवस्था आहे. शेतकरी फार विवंचनेत आहे. ऐका, पेरलेलं उगत नाही, पेरलेलं उगत नाही, उगलेलं पिकत नाही आणि पिकलेलं विकत नाही. या विवंचनेत माझा बळीराजा आहे. माझी सरकार मायबापाला विनंती आहे, दादा तुम्ही काय करायचं ते करा, कसं करायचं ते करा, पण हा देश हा शेतीप्रधान देश आहे. आमचा शेतकरी जगला पाहिजे, याच्यासाठी काहीतरी करा. हे शेतकरी तुमच्या आयुष्यभर उपकार विसरणार नाहीत, लक्षात ठेवा. पण वेळेवर जर तुम्ही सुधारले नाही, वेळेवर जर तुमच्या लक्षात आलं नाही, तर जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण प्रत्येकाची वेळ येत असते. वेळ प्रत्येका शेतकऱ्यासाठी झालं पाहिजे. कमीत कमी पाठ्यपुस्तकात तरी शेतकऱ्याबद्दल शिकवायला पाहिजे का नाही? आम्हाला शाळात काय शिकलं? लसावीन मसावी. सासरवाडीवाल्यांनी विचारला का आपल्याला? 1 वर्ग 2 काय कामाचा? आमच्या काही कामाचं नाही आमच्या. अरे आमच्या शेतकऱ्याच्या पोराला जमिनीच्या खाली 1000 किलोमीटरवरलं शिकवलं, शिलारस लावारस. अरे ऐका, शेतकऱ्याच्या पोराला लसावीन मसावीन हे बाकीचं शिकवण्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याच्या पोराला जमिनीच्या खाली 3 फूट आणि जमिनीच्या वर 7 फूट काय पेरतात, पेरलेलं कसं उगवतात आणि उगवलेलं कसं विकतात हे जर शिकवलं असतं तर आज माझ्या शेतकऱ्याच्या पोरांनी जगावर राज्य केलं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. जगावर नाही शिकवलं, शोकांतिका आहे. चला, कल्पना केली, भाव नाही वाढला, दुःख भोगावं लागलं. कल्पना दुःखाला कारणीभूत आहे. जुना काळ होता. बोल नका, बैठे बैठे सावधान. असं एक जुना काळ होता. एका मुलाचं लग्न झालं, सुनबाई घरी आली आणि सुनबाई नवीन मुलगी होती आणि महाराज 4-2 महिने लग्नाला झाले. आणि पूर्वीचा काळ, कारण आमचा काळ फार खतरनाक होता महाराज. आमच्या काळामध्ये आता तुम्हाला नाही कळणार, ते गेला काळ आमचा. कुठे ते बाबा, हे बाबा हे ते बाबाच्या काळात आमचा काळ फार भयानक होता. तेवढं सार व्हावं लागायचं बघा. आमच्या बाया म्हणायच्या पोत्रा भोयशिरा घ्यावं लागायच्या महाराज. चूल सारिल्याशिवाय आमची माऊली झोपत नव्हती. अशी सारवायच्या महाराज. ती चूल इतकी सारवायची की ती चोपडी असायची, कधी माती उकरत नव्हती. आता बाया माती उकरून खाल्यात, त्याला आम्ही काय करणार? नाही, ऐका ऐका ऐका, परिस्थिती फार भयानक आहे. फार कठीण काळात जीवन गेलं महाराज. आमच्या लहानपणी आमची माऊली 5ला उठून जात्यावर जळायची. असा काळ बदलला. आता बाया नाही, माणसं दळायलीत. मी तर दळायलो बापा, आपल्याला बाकीच्यावर माहित नाही. तुम्ही म्हणता का जात्याव का? नाही, माझ्या घरी गिरणी आहे. अशी परिस्थिती आहे. ती सारवीत होती माऊली. कल्पना कशाला म्हणतात? ती सारवीत होती. पण काय झालं, जुने लोक घरामध्ये फळं बांधायचे बघा. काशी फळ असेल, देवडांगर असेल, भोपळा असेल, अजून अजून तुम्हाला एवढेच पाठ आहेत का? मला एवढेच पाठ आहेत. असे फळं बांधायचे. आणि ते फळ का बांधायचे माहित आहे? याला सुद्धा सायन्स आहे बरं. का बांधायचे? त्या फळामध्ये त्या बिया सुकल्या जायच्या, वाळल्या जायच्या आणि मग त्या बियाचं जर्मिनेशन असायचं. 100 बिया जर भोपळ्यात निघाल्या, 100ला 100 लावा, जशाला तशा निघायच्या. हे एक विज्ञान होतं. आता जर्मिनेशन तुम्ही जर क्लोनचं बियाणं आणलं ना,
तुम्ही चांगलं ओरिजिनल बियाणं आणलं तर 78-79% निघत असतं. 100 बिया लावल्या तर 78 निघतात. ही आत्ताची परिस्थिती. पण त्या 100ला 100 निघायच्या. हे काळ होता. जुन्या काळात सक्रातीला वाण देताना तुम्ही, वाण म्हणजे काय? वाण म्हणजे बियाण्याची जात होती. जात कोणती वाण पेरलं म्हणतो ना आपण. हा आता वाण ते नाही राहिलं. हा आता काय द्यायला तू त्या याच्यामध्ये वाणात एवढा एवढा कौंगा, शॅम्पूची पुडी. आमच्या महाराजनीला एवढा एवढा, महाराजीन म्हणजे मै बायको, कोणीतरी ते दिला भाऊ एवढा एवढा कौंगा वाणात. मी विचारून पाहिलो ते माझ्या केसात कौंगाच गौसन. दुसऱ्या कौंग्यानं काढा. अरे याला वाण म्हणतात का? नाही नाही नाही, हे वाण नाही कामाचं. हे ते असायचं. आणि ते भोपळा त्या माऊलीच्या समोर पडला. महाराज रब दिशी वाजला. पडल्याबरोबर सुनबाईनं गळा काढला. सासूबाई धावत आली. काय झालं सुनबाई? काय झालं काय विचारता त्या? मी सारवत होते आणि माझ्या समोर भोपळा पडला म्हणून रडायले. तुला काही लागलं? अजिबात नाही. मग काय मूर्ख आहेस? का रडते? ती म्हणली आत्याबाई कल्पना करा, मला जर मुलगा असता, तुम्हाला जर नातू असता आणि त्याच्या डोक्यावर जर हे भोपळा पडला असता तर काय झालं असतं. सासू लागली रडायला. आता ते आरडा उठल्यावर शेजारनी थांबतात का? आगा गा 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 एका सगळ्या जमा झाल्या. मिले सुर मेरा तुम्हारा जव्हार. आणि काही काही बाया रडायला पेशल असतात. आमच्या गावात एक अशी बाई आहे, मरू कोणी बी, ती गेल्याशिवाय मड्याला शोभाच नाही. ती गावाला गेल्यावर लोक म्हणतात मरण येऊनी, कारण ती असल्याशिवाय मजात नाही. ती अशी रडत पदर खाऊनच येते. मी म्हणलं हिला हिच्या डोळ्यात इतकं पाणी येतच कसं? मी जरा बारकाईनं ऑब्झर्वेशन केलं. ती घरून जातानाच 1 रुपयावाली झेंडूबामची शिशी संगत नेत होती. म्हणलं काय बाई, काय गरज आहे का? डोळ्यात घालू घालू ते डोळ्यात पाणी आणायची काय उपयोग नाही महाराज. मग रडायला लागली. आरडा उठला. पोरग म्हणायला, लोकांनी सांगितलं ए बाळू तुझ्या घरी बघ रे कसा आरडा उठलाय. पोरग म्हणलं देवा देवा करता कसं तरी लग्न झालं, कारण आता पोरायचे लग्नच होईनात, सोयरिकीच येईनात. अवघड झालं महाराज. पोराचा बाप म्हणतो 2-4 गावच्या आलत्या पण यंदा करायचंच नाही, भूत आलं नाही गप. पण काय करणार आहे? कशी अवस्था. देवा देवा करत झालं आणि काय झालं म्हणून पोरग पळतच आलं दारात. मत एका म्हातारीला विचारलं, हो आजी माझ्या घरात काऊन रडायले? ती म्हणली मला नाही माहित. मग तू काऊन रडायली? ती म्हणली ती रडायली म्हणून मी रडायली. बघा ही म्हातारी. घरात गेला आणि माईला सांगितलं, हे आई का रडते ग? आईनं सांगितलं, पोरा तुझी बायको सारवत होती, वरून भोपळा तिच्या समोर पडला. हे आई लागलं का रे माझ्या बायकोला? काही नाही झालं पोरा. मग का रडते आई? अरे कल्पना कर ना पोरा, तुला जर लेकरू असतं आणि त्याच्या डोक्यावर जर भोपळा पडला असता तर काय झालं असतं? हे बी लागलं रडायला. काय घरातला करता माणूस आला, बाप सरकार म्हणला गप बसा, बायकोला म्हणला गप, ती म्हणली तुम्हीच गप बसा. इकडे किती बी आरडू द्या ना, तिथं आवाज कमी होतो सगळ्याचा. एक आमच्या संग वाघ नावाचा माणूस होता. विठाला आम्ही एकदा मी ऊसतोडीला जात होतो पहिले. तेव्हा एक वाघ नावाचा माणूस होता. ते आमच्या पैसे असा कोयताच काढायचा. मी म्हणजे भारी, मी म्हणजे वाघ, मी म्हणजे वाघ. मी म्हणलं लोकांपाशी वाघ वाघ म्हणतो, बायकुल कोण भेटतो रे? म्हणलं तिचं तिकडचं आडनाव वाघ मारे. म्हणलं बरं आहे तुला भेटलं, गणित जुळलं भारी. ऐका बायको म्हणली का बसा. ते म्हणला अरे मी कुठं काय म्हणतो तू या पुढं, पण काऊन रडायली ते तर सांग ना. ती म्हणली अहो विचार करा, सुनबाई सारवत होती, वरून भोपळा पडला. लागलं का सुनबाईला? नाही लागलं, पण तुम्हाला बी कळत नाही का हो? जर आपल्या सुनबाईला लेकरू असतं, म्हणजे आपल्याला जर नातू असता आणि त्याच्या डोक्यावर जर फळ पडलं असतं तर काय झालं असतं? म्हातारं म्हणलं येड्या हो, आकली नाही तुम्हाला, मूर्ख आहेत. मग रडत असतात का? आधी लेकराला दवाखान्यात न्या. वारे बापा नाही चालणार. याला म्हणायचं कल्पना. कल्पना केली, दुःख भोगावं लागलं. मग कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. आणि एका गोष्टीचा तर वाराच नको. कोणता? वारा